नरहरी झिरवळ व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई. ट्रान्सजेंडरच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, नोकरी लावण्याची मागणी आणि व्हिडिओ व्हायरल. मोठी माहिती समोर. राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी आता मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आलेला असून ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवर कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रान्सजेंडरच्या भावाच्या विरोधातच कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अन्न आणि औषध प्रशासनात नोकरी लावण्याची मागणी केल्याचा, अन्यथा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा FIRमध्ये आरोप केला आहे. आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ मूळ स्वरूपाचा नसून तो एडिट करून किंवा त्यात छेडछाड करून व्हायरल करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे. कफ परेड पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम 79 आणि 351(1) सह माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. या कलमानुसार कोणाच्या तरी गोपनीयतेचा भंग करणे, बदनामीकारक मजकूर पसरवणे, धमकावणे यासारख्या गुन्ह्यांचा समावेश होतो आणि या प्रकरणाचा तपास आता कफ परेड पोलिसांकडून केला जातो आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीय व्यक्तीसोबतचा व्हिडिओ चर्चेत आला. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळजनक उडालेली आहे. व्हायरल व्हिडिओवरून विरोधकांनी मंत्री झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली, परंतु व्हायरल व्हिडिओ 2-3 व्हिडिओ जोडून तयार करण्यात आल्याचा आरोप मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलेला आहे. त्यामुळे नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीसोबतचा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु नरहरी झिरवळ यांचा व्हिडिओ खरा निघाल्यास कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.